स्वामी महाराज हे आपले गुरु आहेत. आपण स्वामींचे भक्त आहोत आणि स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत. त्यामुळे पूर्ण पृथ्वी तलावर म्हणजे पूर्ण ब्रह्मांड हे स्वामींचं आहे. त्यामुळे प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनात एखादा जर प्रश्न निर्माण झाला तर तो स्वामींना नक्की समजतो. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रिया लाईफ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या स्वामी महाराजांना प्रश्न कसे विचारायचे ह्याविषयी सांगणार आहे. आपण सर्वजण स्वामी सेवेकरी आहोत आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला खूप असे मोठमोठे प्रश्न पडतात. तर हे प्रश्न आपण स्वामींना कसे विचारायचे ह्याविषयी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला त्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण स्वामी सेवेकरी आपण स्वामींची दररोज नित्यनेमाने पूजा सेवा करत असतो घरामध्ये. तर काही वेळेला काय होतं की आपल्याला खूप असे प्रश्न पडतात, म्हणजे मनामध्ये इतके प्रश्न निर्माण होतात की आपल्याला त्यातून उत्तर सापडत नाही. म्हणजे एखादा जर आपल्याला निर्णय घ्यायचा असेल किंवा एखादी गोष्ट जर आपल्याला करायची असेल तर मी ही गोष्ट करू का नको असं आपल्या मनामध्ये असंख्य असे विचार निर्माण होतात. तर आपल्या आयुष्यामध्ये असे आपल्याला खूप प्रश्न पडतात, खूप म्हणजे खूप. आणि त्यावेळेला आपण काय करतो तर आपण त्यावेळेला आपली जवळपासची जी कोणती लोक असतात म्हणजे आपले नातेवाईक असतील किंवा जवळपासच्या व्यक्ती असतात त्या व्यक्तींना आपण हे सांगतो की मला असे असे प्रश्न पडल्यात आणि मी काय करू. म्हणजे आपले प्रश्न म्हणजे काय, जर आपण एखाद्या ठिकाणी आपल्याला जॉबसाठी बोललं असेल तर मी त्या ठिकाणी जॉबसाठी इंटरव्ह्यूसाठी तुम्ही जाऊन आला असेल आणि तुम्हाला जर तिथं या म्हणून म्हणजे जॉबसाठी तुम्हाला बोललं असेल तर तुम्हाला समजत नाही की मी ह्या ठिकाणी जॉबसाठी जाऊ का नको किंवा मी ह्या ठिकाणी काम करू का नको, ह्यातून मला फायदा होईल की नुकसान होईल. असे खूप सारे प्रश्न असतात. किंवा आपल्याला जर एखादं आपण जर घर घेतलं असेल तर त्या घरातून आपल्याला कोणता फायदा होईल का नाही होईल का नुकसान होईल पुढे जाऊन, असे खूप म्हणजे खूप प्रश्न असतात की मी म्हणजे कोणते पण असू शकतात. प्रत्येक स्वामी सेवेकराचे प्रश्न हे वेगवेगळे असतात. त्यामुळे प्रत्येकांना असे मोठमोठे प्रश्न दररोज पडत असतात. तर त्यावेळेला आपण जे इतरत्र विचारत राहतो एखाद्या व्यक्तीला आपण हे विचारतो की बाबा असं केलेलं आहे तर मी काय करू. ती व्यक्ती काय असतं, ती व्यक्ती तिचा जे मत असेल ते आपल्याला सांगते. प्रत्येक व्यक्तीची मतं ही वेगवेगळी असतात. त्यामुळं काय होतं की आपल्याला नक्की काय करायचं हे समजत नाही. तर अशा वेळेला आपण आपल्या स्वामी महाराजांना हे प्रश्न विचारायचे. स्वामी महाराजांवर विश्वास ठेवायचा. स्वामी महाराजांवर भक्ती असेल, ज्या स्वामी सेवेकरांचा अतूट विश्वास असतो ना, अतूट भक्ती असते ना, म्हणजे आपण स्वामींची सेवा करत असतो त्या स्वामी सेवेकरांनी नक्कीच स्वामी महाराजांना असे प्रश्न नक्कीच विचारावे. स्वामी आपल्याला योग्य उत्तर नक्कीच देतात. तर आयुष्यामध्ये जेव्हा पण तुम्हाला असे प्रसंग किंवा अशी समस्या निर्माण होते, एखाद्या वेळेला तुम्हाला खूप मोठा प्रश्न तुमच्यासमोर उभा राहिला आणि तुम्हाला त्यातून उत्तर सापडत नाही, काहीच समजून झालं की मी नक्की काय करू. तर अशा वेळेला आपण काय करायचं, अशा वेळेला आपण आपल्या घरामध्ये स्वामींचा जो काही फोटो आहे किंवा तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती असेल तिथे आपल्याला स्वामींना हे प्रश्न विचारायचे आहेत. आणि एक लक्षात ठेवायचं की स्वामी महाराज आपल्याला जो पण म्हणजे आपण जे प्रश्न विचारणार आहोत ते जे उत्तर स्वामी महाराज आपल्याला देणार आहे ते आपल्या आयुष्यासाठी योग्य निर्णय असेल हे बघताना आपल्या मनामध्ये आधी निश्चित करून घ्यायचं. म्हणजे त्यांच्या निर्णयावर आपल्याला ठाम राहायचं आहे. स्वामी आपल्याला जो पण निर्णय देतील त्या निर्णयावर आपल्याला ठाम राहायचं आहे. तर आपल्या मनामध्ये असंख्य प्रश्न असतात. तर त्यावेळेला आपण ज्यावेळेला स्वामी महाराजांना एखादा प्रश्न विचारणार आहे ना, त्यावेळेला आपल्याला एकच प्रश्न एका वेळेला विचारायचा आहे. एका वेळेला आपल्याला भरपूर प्रश्न स्वामींना विचारायचे नाहीत. तर एका वेळेला आपल्याला स्वामी महाराजांना एकच प्रश्न विचारायचा आहे. तर प्रश्न कसा विचारायचा, तर तुम्ही तुमच्या घरामध्ये तुम्हाला प्रश्न विचारायचा. घरामध्ये आपली स्वामींची मूर्ती स्वामींचा फोटो असतो देवघरामध्ये, तिथे आपल्याला स्वामींजवळ दिवा धूप अगरबत्ती लावायची. दिवा धूप अगरबत्ती लावून झाल्यानंतर आपल्याला आपल्या वहीची जी पानं असतात, तुमच्या घरामध्ये एखादं कोरं जर पेज असेल तर त्याची आपल्याला सेम 2 पेज म्हणजे कागद घ्यायचे, छोटे छोटे 2 कागद घ्यायचे. कशा पद्धतीने घ्यायचे तर अशा पद्धतीने तुम्हाला 2 कागद घ्यायचे. तुमच्याकडे वही जर असेल त्या वहीमधलं जरी तुम्ही छोटे छोटे 2 पेज घेतलेत ना, छोटीशीच घ्यायचेत तरी चालू शकतं. तर अशा पद्धतीने आपल्याला 2 सेम घ्यायचेत, पण अशा पद्धतीने 2 सेम पानं घ्यायचेत बघा कागदाची छोटी छोटी. आणि अशी 2 घेतल्यानंतर एका साईडला आपल्याला इथं वरच्या साईडला स्वामी समर्थांचं नाव लिहायचं. वरच्या एका लाईनीला आपल्याला श्री स्वामी समर्थांचं नाव लिहायचं आणि मध्यभागी तुमचा जो कोणता प्रश्न असेल. आता समजा तुम्हाला जर एखाद्या ठिकाणी जॉबसाठी जाऊ का नको, तर थोडक्यात काय एका पानावर आपल्याला होय लिहायचं आहे आणि दुसऱ्या पानं घ्यायचा त्याच्या वरच्याला परत आपल्याला श्री स्वामी समर्थ म्हणजे स्वामींचं नाव लिहायचं आहे आणि त्याच्या मध्यभागी आपल्याला नाही लिहायचं. म्हणजे एका चिठ्ठीवर आपल्याला नकारात्मक लिहायचं आणि एका चिठ्ठीवर आपल्याला सकारात्मक लिहायचं आहे. म्हणजे एका चिठ्ठीवर मी हे काम करू का असंही लिहू शकता
किंवा मी हे काम करू नये असं पण लिहू शकता, किंवा होय लिहू शकता किंवा नाही लिहू शकता. अशा 2 चिठ्ठ्या लिहून घ्यायच्या. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, आणि हे करत असताना आपल्याला सकारात्मक विचार मनामध्ये ठेवायचे, स्वामींवर विश्वास ठेवायचा. आणि त्यानंतर आपल्याला हे काम करताना आपल्याला आनंदानं करायचं आहे, की स्वामी जो पण निर्णय तुम्ही देणार आहात किंवा जे पण तुम्ही उत्तर देणार ते माझ्यासाठी योग्यच असेल. त्यानंतर ह्या 2 चिठ्ठ्या आहेत ना, ह्या 2 चिठ्ठ्यांचे आपल्याला व्यवस्थित घडे घालायचे. घडी घालताना पण सेम घडी घालायचे आपल्याला, सेम दोन्ही पण चिठ्ठ्या आपल्याला सेम दिसतील अशा पद्धतीने घडी घालून घ्यायची. अशा पद्धतीने 2 चिठ्ठ्यांची घडी घालून घेतली मी. त्याच्यानंतर काय करायचं, ह्या 2 ज्या चिठ्ठ्या आहेत आपण आपल्या देवघराची तर जायचं. स्वामींजवळ दिवा, अगरबत्ती, धूप वगैरे लावलेला असणार तुम्ही आधी, नसेल तर लावून घ्यायचा. त्यावेळेला आपल्याला ह्या 2 चिठ्ठ्या पकडायच्या आणि आपल्या स्वामींच्या चरणाच्या इथं आपल्याला ठेवायचे. तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीच्या चरणांची इथं ठेवायच्या, किंवा स्वामींच्या फोटोजवळ जरी ठेवलं तरी सुद्धा चालू शकतं. तिथं ठेवायचं, स्वामींना मुजरा करायचा, स्वामींना नमस्कार करायचा. आणि स्वामींना तुमच्या मनामध्ये जो प्रश्न आहे, तुम्ही कोणता प्रश्न पडलाय तुम्हाला, किंवा तुम्ही कोणता प्रश्न घेऊन स्वामींजवळ ही चिठ्ठ्या तयार केल्यात हे स्वामींना सगळं सांगायचं. स्वामींजवळ हात जोडून प्रार्थना करायची, स्वामी महाराज माझ्या मनामध्ये असा प्रकारचा एक प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर मला मिळेना झाले. खूप गोंधळ आहे माझ्या मनामध्ये, मला योग्य मार्गदर्शन तुम्ही करा, योग्य उत्तर तुम्ही द्या. तुमचं जे पण काही उत्तर असेल त्या उत्तरावर मी ठाम आहे आणि स्वामींवर आपला पूर्ण विश्वास आहे आणि विश्वासानंच आपल्याला हे सगळं करायचं आहे. तुमचा कोणता पण निर्णय असेल ह्याच्यावर मी ठाम आहे असं स्वामींना प्रार्थना करायची. आणि त्यानंतर तिथेच बसायचं स्वामींजवळ आणि स्वामींच्या 11 माळी आपल्याला जप करायचे. तर 11 माळी जरी तुम्हाला शक्य, बघा 11 माळी शक्य नसेल 1 माळ केली तरी चालेल, 1 माळ करणं जरी शक्य नसेल, शिवाय तुम्ही एवढं मोठं स्वामीने एक प्रश्न टाकलाय म्हणलं तर तुम्ही स्वामींच्या 11 माळी करणं मला तरी योग्य वाटते. बघा वेळात वेळ काढून तुम्ही 11 माळी जप कराच. त्यातून जरी नाही शक्य झालं तर तुम्ही काय करा, एक 5-10 मिनटं स्वामींजवळ हात जोडा आणि स्वामींचं अगदी मनापासून नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, 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 असं आपल्याला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे. नामस्मरण करत असताना आपल्या मनामध्ये अजिबात आपल्याला गोंधळ होईल असं कोणते प्रकार करायचे नाहीत. काही वेळेला काय होतं की आपल्या मनामध्ये पुढं आपण प्रश्न दिलाय स्वामींकडं आणि आपल्या मनामध्ये उत्तर निर्माण, म्हणजे आपण काय म्हणतो, हे माझं काम होईल का नाही, स्वामी मला काय उत्तर देतील, स्वामी मला म्हणजे काय करू, म्हणजे काय म्हणतील स्वामी, म्हणजे किंवा स्वामी मलासाठी काय निर्णय घेतील, हे सगळं आपण विचार करतो आपल्या डोक्यामध्ये मनामध्ये सुरू असतं. पण असल्या गोष्टी काय करायचं नाही, एवढंच मनामध्ये ठेवायचं की स्वामी जे पण कोणतं उत्तर देणार आहेत, जो पण कोणता स्वामींचा निर्णय असेल त्या निर्णयावर मी ठाम आहे, एवढं म्हणायचं आणि स्वामींचं अगदी मनापासून 5-10 मिनटं नामस्मरण करायचं. स्वामी आपले प्रश्न सोडवत असतात त्यावेळेला. त्यानंतर काय करायचं, त्यानंतर एक 5-10 मिनिटानंतर तुम्हाला पुन्हा स्वामींना मुजरा करायचा, स्वामींना हात जोडायचे आणि स्वामींना एवढंच म्हणायचं की स्वामी महाराज तुम्ही आता माझ्यासाठी जे पण कोणतं उत्तर ठरवलं असेल ते माझ्यासाठी योग्यच असणार आहे असं बोलायचं. आणि स्वामींजवळ त्या चिठ्ठ्या घ्यायच्या 2 आणि त्या चिठ्ठ्या आपल्या आता ह्या 2 चिठ्ठ्या स्वामींजवळून घेतल्यानंतर आपल्या दोन्ही हातामध्ये पकडायच्या आणि 2 वेळा असं वरच्या साईडला हे करायचं, वर खाली 2-3 वेळा करायच्या आणि त्या चिठ्ठ्या असं खाली साईडला ठेवायच्या, म्हणजे असं वरून सोडायच्या. असा खाली चिठ्ठ्या पडल्यानंतर तुमच्या घरामधील जे पण लहान मुलगा असेल, म्हणजे एखादी मुलगी असेल किंवा मुलगा असेल तुमच्या घरामध्ये लहान, तर त्या मुलांनी सुद्धा ह्यातील एक चिठ्ठी उचलायला सांगू शकता. किंवा दुसरी एखादी व्यक्ती असेल तिनं उचलली तरी सुद्धा चालेल, कोणीच नसेल ना तर तुम्ही जरी त्यातली एखादी चिठ्ठी, तुम्हाला जी कोणती चिठ्ठी वाटत ती चिठ्ठी तुम्ही उचलून घ्यायची. चिठ्ठी उचलल्यानंतर आपण ती चिठ्ठी उघडायची आणि त्याच्यामध्ये स्वामींनी जो आपल्यासाठी निर्णय घेतलेला असेल, जे पण स्वामींनी आपल्याला उत्तर दिलं असेल त्या उत्तरावर ठाम राहायचं. इथे अविश्वास कधीसुद्धा दाखवायचा नाही, कारण स्वामी महाराज आपल्या भक्तासाठी योग्यच निर्णय घेतात. स्वामी महाराजांना दिसतं की आपल्या भक्ताचं आयुष्यात कोणत्या गोष्टी आपल्या भक्तासाठी योग्य आहेत आणि कोणत्या गोष्टी अयोग्य आहेत हे स्वामी महाराजांना चांगलंच माहिती असतं. आणि स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत, त्यामुळे ते प्रत्येक भक्ताचा चांगल्यासाठीच विचार करतात. काही वेळेला काय होतं की स्वामी महाराज आपल्या मनाच्या विरुद्ध उत्तर देतात, त्यामुळे आपला विश्वास कमी होता कामा नये. कुठंही आपला विश्वास कमी होता कामा नये. मनाविरुद्ध जरी उत्तर आलं किंवा आपल्या मनाप्रमाणे जरी उत्तर आलं तर स्वामींचं जे काही उत्तर असेल ते आपण स्वीकारायचंच आहे, कारण आपण स्वामी भक्त आहोत. आणि जो कोणता स्वामी भक्त अगदी विश्वासाने श्रद्धेनं स्वामींना प्रश्न विचारणार असेल ना, त्यांनीच हे प्रश्न विचारा.
इथे अविश्वास आपल्याला अजिबात दाखवायचा नाही. स्वामी महाराज आपल्या भक्ताला जे आवडतात ते कधीही देत नाहीत. आपल्यासाठी जे योग्य असतात तेच स्वामी आपल्याला देत असतात. काही वेळेला काय होतं की अशा पद्धतीने आपण प्रश्न विचारून झाल्यानंतर जो पण स्वामींचा निर्णय असेल तो निर्णय आपण घ्यायचा. म्हणजे जे पण उत्तर स्वामीने आपल्याला दिले आणि त्याच्या पद्धतीने आपण ठरवायचं की आपल्याला ही गोष्ट करायची का नाही. भरपूर वेळेला आपल्या आयुष्यामध्ये भरपूर गोष्टी अशा मोठमोठ्या घडत असतात. त्यावेळेला आपल्याला सुद्धा कळत नाही काय करायचं. त्यावेळेला तुम्ही स्वामी महाराजांना असे प्रश्न नक्कीच विचारू शकता. एखाद्या वेळेला काय होतं की आपली जवळपासची व्यक्ती आपल्याला म्हणते की आपण सांगतो की अशा पद्धतीने मला जर काही प्रश्न पडले तर मी स्वामी महाराजांना अशा पद्धतीनं प्रश्न विचारते. तर उत्तर जर नकारात्मक आलं तर ती व्यक्ती काय बोलतात, म्हणजे जी दुसरी असेल कोणी पण असू शकतं, ती व्यक्ती काय बोलते, नाही नाही हे असं नसतं तसं नसतं, अविश्वास दाखवते. आणि जेव्हा ते उत्तर योग्य येतं म्हणजे आपल्या मनाप्रमाणेच आहे त्यावेळेला ती व्यक्ती काय म्हणते, हो हो बरोबर आहे असं असतं. पण अशा लोकांना आपण काही सांगत बसायचं नाही. जिथं अविश्वास असतो ना तिथं काहीसुद्धा होत नाही. आपण कधीही स्वामींवर अविश्वास दाखवायचा नाही. अगदी पूर्ण श्रद्धेने मनापासून आपल्याला असे प्रश्न स्वामींना विचारायचे. स्वामी तुम्हाला नक्कीच उत्तर देतील. आणि एका वेळेला आपल्याला एकच प्रश्न विचारायचा आहे स्वामींना. चिठ्ठ्या टाकून स्वामींना प्रश्न विचारणे हा एक खेळ नाही. हे एक मनापासून केलेले आपण स्वामींना विचारलेला एक प्रश्न आहे. त्यामुळे हे खेळ नाही किंवा खेळ तुम्ही समजूच नका. त्यामुळे तुम्ही एका वेळेला एकच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे स्वामींना. स्वामी तुम्हाला योग्य उत्तर नक्कीच देतील. बघा, स्वामी महाराज आपल्या भक्तासाठी योग्य निर्णयच घेतात आणि आपल्या भक्ताला साठी जे चांगलं आहे, जे योग्य आहे तेच सांगत असतात. स्वामी आपल्या भक्ताला योग्य मार्गदर्शन करतात. त्यामुळे स्वामींच्या निर्णयाला ठाम राहायला शिका. एखाद्या वेळेस जर आपल्या मनाविरुद्ध जरी निर्णय आला तरी सुद्धा तो निर्णय आपल्यासाठी योग्य असणार आहे हा विचार तुम्ही करा. ही सेवा किंवा हे प्रश्न तुम्हाला अगदी श्रद्धेने आणि विश्वासाने विचारायचे आहेत. आणि कोणता पण निर्णय स्वामींचा असू दे, म्हणजे तो निर्णय तुमच्या विरुद्ध असू दे किंवा तुमच्या मनाप्रमाणे असू दे, पण तो निर्णय स्वामींच्या निर्णयावरच आपल्याला ठाम राहायचं आहे. आज जरी तुम्हाला असं वाटत असेल की स्वामींनी मला हा निर्णय दिला, म्हणजे हे उत्तर दिलं, मला काही समजत नाही, माझ्या मनामध्ये तर असंख्य विचार आहेत, मी काय करू, मला तर हे करायचं होतं, पण त्यावेळेला तुम्ही स्वामींच्या निर्णयाप्रमाणेच चाला. बघा, तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे जाऊन काही गोष्टी कमी पडणार नाहीत. आयुष्यात पुढे जाऊन तुम्ही नक्कीच यशस्वी होशील. त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामींवरच असे प्रश्न विचारा की जेणेकरून स्वामी तुम्हाला त्यातनं योग्य उत्तर देतील. आणि काही वेळेला काय होतं की आपल्याला एखादं उत्तर जर आपल्या मनाविरुद्ध मिळालं तर त्यावेळेला आपण काय म्हणतो की नाही नाही मला हे करायचं होतं, तरी पण उत्तर मनाविरुद्ध मिळाले म्हणून आपण अजून एकदा करून बघूया असं म्हणतो. तोच प्रश्न आपण डबल स्वामींना विचारतो. पण असा अजिबात करायचं नाही. असे प्रकारच करायचे नाहीत. तुम्हाला एकच प्रश्न एकाच वेळेला विचारायचा आहे. स्वामी ब्रह्मांड नायक आहेत आणि स्वामी महाराजांना आपल्या ब्रह्मांड नायक आहेत म्हटल्यानंतर आपल्या प्रत्येक भक्ताच्या मनातलं, प्रत्येक आपल्या भक्तासाठी काय योग्य आहे अयोग्य आहे हे स्वामी महाराजांना नक्कीच कळतं. त्यामुळे स्वामी महाराज खूप विचारपूर्वक स्वामी महाराज आपल्यासाठी जे योग्य आहे तेच आपल्याला देत असतात. त्यामुळे अशी चूक करायची नाही. एकच प्रश्न स्वामी महाराजांना 1-2 वेळा आपल्याला अजिबात विचारायचे नाहीत. तुमचे जे कोणते पण असंख्य प्रश्न असतील ते तुम्ही 2-3 किंवा 4-5 दिवसांना स्वामींना नक्कीच विचारू शकता. प्रत्येक वेळेला आपल्याला एकच प्रश्न स्वामींना विचारायचा आहे. स्वामी तुम्हाला योग्य मार्गदर्शन नक्कीच करतील. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये स्वामींना आपले प्रश्न कसे विचारायचे याविषयी माहिती दिलेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.